रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री नामदार भागवत कराड साहेब, अब्दुल सत्तार नामदारजी, मंचावर विराजमान नानासाहेब, माजी अध्यक्ष विधान परिषद जयस्वाल साहेब, आमचे श्री आमदार सतीश चव्हाण साहेब, मंचावर विराजमान सर्व आदरणीय नेते मंडळी आणि 2024च्या मिशन 48 यशस्वी करण्याचा संकल्प करण्यासाठी उपस्थित भगिनींनो, बंधूंनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे हे स्नेह मेळावे संपन्न होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये महायुतीच्या या मेळाव्यामध्ये महायुतीमध्ये जे जे घटक पक्ष आहेत, जे मित्र पक्ष आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय, सामंजस्य, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावं आणि आपल्या मैत्रीचा विजय लोकसभेच्या उमेदवाराच्या विजयाच्या माध्यमातून व्हावा, हा संकल्प करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालो आहोत. मी धन्यवाद देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना. संपूर्ण महाराष्ट्र मातोश्रीच्या कोंडवाड्यामध्ये कोंडून टाकला होता. महाराष्ट्राचा श्वास मातोश्रीच्या बांधण्याच्या मातोश्रीमध्ये कोंडून टाकला होता. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा कोंडलेला श्वास मुक्त करून जनसामान्यापर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी, जनसामान्याचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा आणि वेदना पुराशी बाळगून महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी एकनाथजी शिंदे यांची धाडस दाखवणे, जी हिंमत दाखवणे, याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं नामदार एकनाथजी शिंदे यांचं मी अभिनंदन करतो. अभिनंदन याकरता, सरकार काल होतं आणि आज आपलं सरकार आहे. काल आणि आज जो फरक आपल्याला दिसतो आहे, तो फरक परिवर्तनाच्या दिशेने कसा नेता येईल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा केंद्रामध्ये आपला लोकाभिमुख शासन कसं आणता येईल. लोकाभिमुख शासन हे महत्वाचं आहे. जनतेचं सरकार, हे जनतेचं सरकार आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात कसं आणता येईल, हा संकल्प करण्यासाठी आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, एक वेगळा करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ. हा सुपंथाच्या दिशेने जाणारा महायुतीचा हा मेळावा, महायुतीचे सरकार निश्चितपणे उद्याच्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षराने लिहिलं जाईल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. खऱ्या अर्थानं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पक्षासोबत झाली. एकनाथजी शिंदे भाजप आणि अलीकडे आमचे अजितदादा देखील राष्ट्रवादी आपल्यासोबत आले. म्हणजे अनायाची आमची आघाडी झाली ती शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत. शिवसेना आहे भाजप आणि राष्ट्रवादी सोबत अनायासेच. आणि आपण का असं वरच्या पातळीवर हे महाराष्ट्राचं बोलत आहे. आणि एक त्यात आणखी एक घोळ झाला. आमची आघाडी झाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत. आठवले साहेबांना मोठं वाईट वाटलं. मला न विचारता कसं काय कवाडेच्या सोबत आपण आघाडी केली. पण तरीही आठवले साहेबांनी सांभाळून, ते सर्वांना सांभाळतात, सर्वांचा आदर करतात.
ही आपली एकजूट अशीच कायम ठेवा. अनेक नेत्यांना बोलायचं आहे. खरं पाहिलं तर कराड साहेब मला पुण्याच्या सभेसाठी मेळाव्यासाठी बोलवलं, पण मला वाटलं पुण्याचा मेळावा 11 वाजता असेल तर तो मी औरंगाबादला येईल, कारण आमची दरवर्षी सभा असते, महासभेची सभा असते. म्हणून मी विनंती केली की मला पुण्याला जमणार नाही, औरंगाबादला मेळाव्यामध्ये मी राहील, आणि आपण मला परवानगी दिली. त्याबद्दल मी धन्यवाद. आमचे अब्दुल सत्तार साहेब आहेत, त्यांचे आमचे मित्र आहेत, सर्वच मित्र आहोत आपण. मित्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमचे एक मित्र म्हणाले हिंदुत्ववादी नेता निवडून द्यायला पाहिजे. हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा मानवतावादी, समता, बंधुत्व, सामाजिक ह्या विश्वास मानवतावादी असला पाहिजे, समतेवर विश्वास असणारा असला पाहिजे, बंधुत्वावर, मैत्रीवर, करुण्यावर आणि प्रज्ञेवर विश्वास असणारा उमेदवार आपला गेला. कोणीही त्या आणि ऑल पार्टीशी आमचं संपूर्ण कार्यकर्ता आपल्या पाठीशी. श्रेष्ठींनी ठरवा उमेदवार कोणता द्यावा, तो आपला अधिकार आहे. आपण दिलेल्या आदेशात आम्ही पालन करायचं आम्ही कार्यकर्ते लोक आहोत, तो आपण ठरवावा. पण मित्रांनो, एक गोष्ट मला आठवली. आता इथे आम्ही समय भेटवली, इथे प्रज्वलित केली, आपल्या एकजुटीची समय प्रज्वलित केली. आपण त्या समयीचा, समतेचा प्रकाश, बंधुत्वाचा प्रकाश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एकदा काय झालं, पेटलेल्या एका व्यक्तीनं जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाला प्रश्न असा विचारला. पेटलेल्या प्रतिभेनं जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाला प्रश्न असा विचारला, धागा जल रहा है इधर तू क्यों रहा है? धागा जल रहा है इधर तू क्यों रहा है? तर वितळणारा मेण काय उत्तर देते ना, वितळणारा मेण उत्तर देते, जिसको दिल में बसा लिया उसको जलता हुआ दिखा नहीं जाता. ही करुणा, हे जनतेचं दुःख, जनतेच्या यातना, आमच्या शेतकऱ्यांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या, भटक्या ओबीसी समाजाच्या, बहुजन समाजाच्या ज्या व्यथा आणि वेदना आहेत, त्यावर करुणेची फुंकर मारणारा आमचा महायुती असली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं शिवबांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ज्योतिबा फुलेंचं स्वप्न साकार केल्याचं आपल्याला सांगितलं. ही भूमिका घेऊन आपल्याला वाटचाल करायची. आमच्या महायुतीला सुरक्षा प्रदान केली पाहिजे. महायुतीच्या काळामध्ये आमचा महायुती कोणत्याही समाजाला अन्याय होऊ देणार नाही, अत्याचार होऊ देणार नाही, ही गॅरंटी दिली पाहिजे. आणि आमच्या मित्रांनी सांगितलंय का, अलीकडे अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात संविधान बदलण्याच्या. कोण संविधान बदलू शकतो देशात? कोणाची माय व्हॅली आहे का संविधान बदलण्याची? तरी जन्माला आले देशात. मला आठवडे साहेबांमध्ये आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलची 12.5 एकर जागा, त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या सरकारने केली. मोदी साहेबांच्या सरकारने मान्यता दिली. आणि सुदैवानं इंदू मिलच्या, दादरच्या इंदू मिलच्या त्या जागेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या जागेचं भूमिपूजन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आले. आठवले साहेब होते, सर्व त्यांची मंडळी. उदयमार्गी भूमिपूजन झालं. नंतर जाहीर सभा झाली. 2-3 लाख लोक जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब काय म्हणाले माहिती आहे? बाबासाहेब
संविधान बनाए मेरे लिए सच्चाई बेचने वाला आदमी देश का प्रधानमंत्री बन सकता. या बाबासाहेबांच्या संविधानावर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले. ते नरेंद्र मोदी साहेब संविधान कसं काय बदलू देतील सांगा ना मला. आमच्या महायुतीने देखील ठामपणे सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असो की देश असो आमची सत्ता आली की देशाच्या संविधानाला मी कोणाला हात लावू देणार नाही, बदलू देणार नाही. तुम्ही कशा प्रकारची भूमिका आमच्या महाविकास आमच्या महायुतीने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने ठामपणे सांगितलं किसी भी हालत में बदल नहीं देंगे. ही भूमिका जर घेतली तर निश्चितपणे देशामध्ये ठाकरे साहेब एक चांगलं वातावरण निर्माण होईल. फक्त महाराष्ट्र देशामध्ये वातावरण ही गॅरंटी दिली. मोदी है तो गॅरंटी है ना. मोदी है तो गॅरंटी है. ही गॅरंटी देखील आपण सर्वांनी मिळून देशातील जनतेला दिली पाहिजे की आकाश कोसळलं तरी चालेल, धरती दुभावली तरी चालेल, पण देशाचं संविधान आम्ही कदापि बदलू देणार नाही. ही गॅरंटी देखील मोदी साहेबांच्या माध्यमातून आमच्या आघाडीच्या सरकारच्या महाविकासच्या महायुतीच्या सरकारने दिली. साधी गोष्ट सगळी ही पीडा ही व्यथा ही वेदना ज्याला कळते ते शिवरायाचे मावळे असतात, ते भीमरायाचे भीमसैनिक असतात. आपण सर्व शिवरायाचे मावळे आहोत, बाबासाहेबांचे भीमसैनिक. तेव्हा या समतेच्या प्रवाहामध्ये ज्योतिबांच्या, सावित्री मातेच्या, रमाईच्या, शिवबाच्या, संभाजीच्या त्यागाच्या, बलिदानाच्या, कुर्बानीच्या प्रवाहामध्ये आपण सर्व एकसाथ सामील होऊया आणि उद्याचा येणारा दिवस महायुतीचा असला पाहिजे. आमच्या आघाडीचं सरकार हे ऐतिहासिक नगर आहे. आमच्या संजय शेठचा टंटराव घ्यायला शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. 16 वर्षापर्यंत नामांतराचा संघर्ष झाला. आपण सर्व साक्षीदार आहात. नागपूर पासून औरंगाबाद पर्यंत प्राध्यापक कवर हजारो भीमसैनिकांसोबत राऊंड मार्च करा, पायी चालत रक्ताळलेले पाय घेऊन जेल यात्रा केल्या, लाठी सहन केला, गोळीबार सहन केला. अनेक भीमसैनिक शहीद झाले आणि मराठवाड्याच्या जनतेच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तो संक्रांतीचा नामांतर दिन आहे. त्या नामांतर दिवसाच्या आपल्या सर्वांना आणि मराठवाडी तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा संकल्प करूया आपण. वरचे नेते एक झाले, खालच्याने देखील एक झालं पाहिजे. आता वर हातात हात आणि खाली तंगड्या तंगड्या असं नाही झालं पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका आपल्याला वाटचाल करायची. आणि म्हणून मित्रांनो आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मिशन 2024-48 लोकसभेच्या जिंकण्याचा निर्धार संकल्प आपण करूया. आपल्या सर्वांना शुभेच्छा देता निवडत आहे. खुदा सत्ता साहब है, खुदा तेरी अदालत में हमारी जमानत रखना. निवडणुकीची नाही है, खुदा तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हम रहना रहे तमाम लोगों को हमेशा सलामत रखना, हमेशा सलामत रखना. आपल्या सर्वांच्या सलामतीची मनोकामना व्यक्त करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आतापासून तयारी लागा अशी सर्व विनंती करून जय थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.